नमस्कार. मी आरती गुप्ते. आज तुमच्यासमोर रामनवमीनिमित्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक श्री सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे हे रामा. ऐकूया तर. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला, घराघरातील ममतेला अन पुनश्च पाना फुटला. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला, घराघरातील ममतेला अन पुनश्च पाना फुटला. तुझे आगमन गोड लाघवी, स्वप्नांचे आभाळ वाढवी. भारतभूचा ध्यास चिरंतन येई आज फळाला, भारतभूचा ध्यास चिरंतन येई आज फळाला. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला. आजही रावण वृत्ती जागली, कलियुगातील मातला कली. निर्दालन करण्यास खलांचे अवतारा तू आला, निर्दालन करण्यास खलांचे अवतारा तू आला. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला. पाळण गाणे ऐकू येता, पाळण गाणे ऐकू येता, रक्ती वाहते पुन्हा अमरता. तुझ्या निश्चयी बाळमुठीतून धीर देई सकलाला, तुझ्या निश्चयी बाळमुठीतून धीर देई सकलाला. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला. गहिवरली अवधेची माती, गहिवरली अवधेची माती. तरारली प्राचीन संस्कृती, तरारली प्राचीन संस्कृती. वेद सचेतन झाले आणिक यज्ञ सार्थकी झाला, वेद सचेतन झाले आणिक यज्ञ सार्थकी झाला. शतकानंतर निजगृही या तुझा पाळणा हलला, तुझा पाळणा हलला. धन्यवाद. कवी आहेत सूर्यकांत वैद्य, सादर करती आरती गुप्ते.